नमस्कार. राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका भगिनींना जाहीर आव्हान. आपण 4 डिसेंबर 2023 पासून राज्यव्यापी संपाचे हाक दिलेले आहे. आज संपाचा 21वा दिवस आहे. शासनानं आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरती दडपशाही करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. त्याचं पूर्वनियोजन म्हणून 22 डिसेंबर 2023 रोजी राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी एक परिपत्रक जारी केलेला आहे. त्या परिपत्रकात म्हटलेलं आहे, अंगणवाडी केंद्राची अंगणवाडी सेविकाकडून चावी ताब्यात घ्या, ज्या चाव्या देत नाही त्यांच्या कुलपा तोडा, गावातील नागरिकांसमोर पंचनामे करा, अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आहार अंगणवाडी केंद्रातला मोजून घ्या आणि गावातील जे इच्छुक नागरिक आहेत, भजनी मंडळ आहेत, आशा वर्कर आहेत, बचत गट आहेत, यांच्याकडून आहार शिजवून लाभार्थ्याला आहार वाटप करा. परंतु भगिनीनो, हे शक्य नाही. याच्यामध्ये बराच काही वेगळा प्रकार होण्याची शक्यता आहे. आपण आहार व्यवस्थितरित्या करता इतर लोकांना आहार करायला लावला तर त्याच्यामध्ये निश्चितपणे तुम्ही जी क्वालिटी देता ती क्वालिटी मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळं गावातील लाभार्थ्याच्या पालकाला आपण समजून सांगा की आम्ही जो काय हा संप केलेला आहे हा आमच्या मानधनवाढीसाठीच केलेला नाही, तर याच्यामध्ये तुमच्याही लाभार्थ्याला या चांगला आहार मिळाला पाहिजे. आहाराचे रेट प्रति लाभार्थी सरकारनं वाढवून दिले पाहिजे. हा मुद्दा त्यांना पटवून सांगा. तुमच्या जवळचे जे कोणी हितचिंतक आहेत, घरची पुरुष मंडळी आहे, गावातील सरपंच असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, इतर गावातील प्रतिष्ठित नागरिक असतील, यांनाही पटवून सांगा. आपल्या बाजूच्यांना एकत्र करा आणि ज्यावेळेस आता 26 तारखेपासून पुढं अंगणवाड्याच्या चाव्या मागण्यासाठी तुमच्याकडं अधिकारी किंवा सुपरवायझर येतील, त्यावेळेस त्यांना चाव्या अजिबात देऊ नका. चाव्या देण्यापासून त्यांना कसं रोखता येईल याचा प्रयत्न करा. त्या चाव्या माग्या आल्या की ही जी काही तुमच्या जवळची हितचिंतक गावातील मंडळी आहे त्यांना अगोदर समजून सांगून त्यांच्या विरोधात, सुपरवायझरच्या विरोधात तयार करा किंवा अधिकाऱ्याच्या विरोधात तयार करा आणि त्यांना गावातून चावी न देता कसं वापस पाठवता येईल याचं पूर्ण नियोजन करा. निश्चितपणे लढा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाहीत. गावातल्या जेवढ्या काही अंगणवाडी सेविका, मदतनीस आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन हा निश्चितपणे आपल्यावर आलेला संकट टाळण्यासाठी सगळ्यांनी एकमेकांच्या सहकार्याने प्रयत्न करा. निश्चितपणे विजय आपला होईल आणि नव्या जुना असा भेदभाव न करता नव्या आणि जुन्या सगळ्यांनीच या संपामध्ये सहभागी व्हायचंय. मग नवीन मदतनीसांना सुपरवायझर मार्फत सांगण्यात येत आहे की तू नवीन आहेस, तुला संपामध्ये भागीदारी करता येत नाही. असं काही नाही. नव्या जुन्या सगळ्यांनीच संपामध्ये सहभागी व्हायचंय. अजिबात घाबरू नका. आपण नोटीस म्हणलं की अत्यंत घाबरतो. त्या नोटिसीला आपण नोटीस आपल्याला मिळेल, आपल्या अंगणवाडीवरून काढून टाकतील, या अशा दबावात तंत्राला अजिबात बळी पडू नका. किंबहुना तुम्हाला कोण म्हणेल तुमच्यावर फौजदारी खटला दाखल करू, तरी सुद्धा आपण घाबरू नका. ही आता निकराची लढाई आहे. या लढाईत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विजय झालाच पाहिजे. जोपर्यंत अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना निर्वाह भत्ता आणि मानधनामध्ये भरघोस वाढ मिळत नाही, तोपर्यंत आपल्याला ही लढाई थांबवायची नाही. आम्ही आशा वर्करला सांगितलेलं आहे, आपण आहार शिजवण्यासाठी अंगणवाडीच्या चाव्या घेऊ नका, आहार शिजवू नका. त्यामुळं आशा गटपुरवठा कृती समितीचा आपल्या संघटनेला निश्चितपणे पाठिंबा आहे. आणखीन बऱ्याच काही संघटना आपल्याला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आपलं मनोधैर्य अजिबात खचू देऊ नका. लढेंगे, जीतेंगे, हम सब एक है. धन्यवाद.